देवा देवा गण 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 गणपती देवा नंदन पार्वती शिव देवा गण 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 गणपती देवा। नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा आयान आणि तुम्ही बघताय चला शेअर करूया। तर गाईस आज आहे 10 सप्टेंबर जसं तुम्हाला माहिती असेल आणि आज आपला चांभारलीचा राजा म्हणजे आपला गौऱ्या गणपती। मला सकाळी ते एवढा शूट नाही करता आला कारण मी स्कूलमध्ये गेलेलो आणि आता संध्याकाळ झाली आहे। तुम्ही जिथे माझ्या मागे इथे बघू शकता, इथे भरपूर कालोख पण झालेला आहे आणि मेन माझ्या इथे रात्रीच असते। तर आज पहिला दिवस आहे ना आपल्या राजाचा, तर आज ते होणार आहे लहान मुलांचे खेळ। तर आपण आता तिकडेच जातो आणि मी तुम्हाला डेकोरेशन पण दाखवीन आणि आपला चांभारलीचा राजा पण दाखवीन। आणि हे बघा आपल्यासोबत आहे दादा, श्रेय आणि प्रीत दादा आणि हे बघा आपला सर्प मित्र म्हणजे श्रेय। हे थांब थांब थांब। आणि आज सकाळपासून रडत होता, बोलतो मला दर्शनाला जायचंय तर याला मी आता रात्री नेतात आणि हा बोलतोय की मी तिथं खेळ पण केली। श्रेय तू नक्की खेळ खेळणार आहेस ना तिकडं? कसले खेळ खेळणार आहेस तू? काय संगीत खुर्ची? तुला माहिती तरी आहेत का तिथे कोणते खेळ आहेत? तर काही आता आपण इथे पोहोचलेलो आहे चांभारलीच्या राजाच्या इथे आणि आता सर्वात पहिले मी तुम्हाला आपला बाप्पा दाखवतो। हे बघा आणि आता इथे बाहेर सगळी मंडळी इथे आणि सगळी बारीक पोरं इथे जमलेली आहेत खेळ खेळायला। हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान। मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा। देवा आलोय आम्ही तुम्हा शरण, देवा आलोय आम्ही तुम्हा शरण। तुम्ही माझ्या मागे इथे पाहू शकता आता थोड्याच वेळात इथे लिंबू चमचाचा खेळ सुरू होणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे सगळे तर मंडळी पण जमलेली आहे। हे बघा बघूया कोण जिंकणार तिघ जण कोण येत आहे? चला कोण जिंकणार बघूया, सगळ्या टाळ्या वाजवा बघूया कोण जिंकणार। फुल प्रॅक्टिस आहे, हात लावा तो बाद। तर चैतन्य मंदिर सावले हे जिंकलेले आहेत, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन। चालेल धरून आलं तरी चालेल, धरून आलं तरी चालेल। सोनत जांभळे अरे तिघी पण बाद, गटल बाद। चला गाड्या सुटलेल्या आहेत मामा, बघूया कोण कुणाला कमी नाही। पहिला आणि दुसरा नंबर बक्स ज्ञानेश्वर जांभळे याचा प्रथम क्रमांक आलाय, चैतन्य विक्रम पाटील याचा दुसरा क्रमांक आलाय। चला सुवर्ण संधी, यातून डायरेक्ट विनर सेकंड राऊंड होणार नाही। असती काय विषय नाही। कोण उलटा लिंबू चमचा कोण जिंकणार ते तो बघा। दुसरा ग्रुप 18 जणांना पकडला होता आमच्या यांनी। बघूया जय मात्रे कोण येतोय? रुगर मोठे जिंकण्याचा पहिला राऊंड। तर काही आता इथे लिंबू चमचाचा खेळ संपलेला आहे आणि आता इथे कसला तरी दुसरा खेळ आहे, मला पण त्याचं नाव ना माहिती कसला खेळ आहे, आता तुम्ही बघा। फुगा जिंकलेश लवकर जिंकलेश लवकर आरामात जिंकलेश आवाज पप्पा फलक कोंडे जिंकलेला आहे।
चला लवकर कोण पडायचं तिथं. नाही तो जिंकला तो जिंकला चालू चला लवकर. सगळे टेबलवरून पाडायचे, टेबलवरून खाली पाडायचे, टेबलवरून खाली पाडायचे, टेबलवरून खाली पाडायचे, टेबलवरून खाली पाडायचे. कोण जिंकला? ते काही आता आपलं बलूनचा गेम पण खेळून झालेला आहे आणि आज इथे कसला तरी पाण्याचा गेम आहे. डायरेक्ट बाटला वगैरे मागवलं जाईल आणि थोडं वेळ टँकर पण मागवलं जाणार आहे. तर काही तुम्ही इथे पाहू शकता इथे सुजलदादा मोरे आता इथे आलेले आहेत. माहिती संघटनाचे अध्यक्ष चांभारली जे राजा ते दर्शन घ्यायला इथे आलेले आहेत बघा. नमस्कार गाईज, मी सुजल किशोर मोरे. तुम्ही मला ओळखलाच असेल. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण गौरा गणपतीची माहिती नाही देऊ शकलो कारण गणपती आतमध्ये आपण बाहेर आहोत. तर आपण ती माहिती पण देऊया. तुम्ही आता खेळ बघा. या खेळाचं नाव आहे पाणी भरा खेळ. बघा कसं पोरं पाणी भरतात. तुम्ही बघू शकता. बघा याला म्हणतात खेळ. असं काहीतरी खेळ युनिक खेळ पाहिजे तेव्हा पोरांच्या ह्याच्यात स्फूर्ती येईल आणि पोरं नवीन नवीन उपक्रम करतील. बरोबर आहे ना. जय म्हात्रे मध्ये काहीतरी बोलू इच्छिता. जय म्हात्रे काय बोलू शकता तुम्ही? पडशील. बघू शकता आता नवीन खेळ आम्ही आता जाहीर केला यावर्षी. बघू शकता. तर काही तुम्ही बघू शकता इथे नवीन हेअरस्टाईल आलेली आहे. हे बघा हेअरस्टाईल मध्ये पाखरं लावून फिरायची हेअरस्टाईल आलेली आहे. ती पण रंगीबिरंगी. जय म्हात्रेला 20 रुपयात लावून भेटला असेल. अजून आपल्याला पाहिजे असेल तर युनिक पण भेटू शकता. तर नक्की भेट द्या. आपल्याला नवीन युनिक स्टाईल करायचं असेल तर जय म्हात्रेला भेटा. काही बघा नवीन स्टाईल. हे बघा इथं पण तुम्ही लावू शकता. हे बघा माझ्या हातावर आलेलं आहे. पाळलेलं आहे. आपल्या घरचं आहे बघा. घरून आणलेलं आहे उडाला. आणि आता बघू शकता दर्शक दीवाने हो रहे, दर्शक दीवाने हो रहे, इस खेल के दीवाने हो रहे. नया खेल रहा है मार्केट में चांबाली के राजा के सामने. है ना नहीं? नया खेल रहा है मार्केट में चांबाली के राजा के सामने. आज है पहला दिन, कल है दूसरा दिन, परवा विसर्जन. बघू शकता आपण. मकर पण चांगली केलेली. पोरगाल जागून मकर केलेली. प्रेक्षक दिवाने हो रे. आणि इथे खेळ संपलेला आहे. बघू कोण जिंकतोय. जेजी बाटली फुल तो जिंकला. हा गेमचा नाव आहे. बघूया आता बाटली कोणाची फुल आहे. जेजी बाटली फुल तो जिंकला. तिथं जय मल्हार एक आहे आणि 2 टी-शर्ट. त्याला तुम्ही बाटले बघू शकता. बाटल्या इथे आणण्यात आलेले आहेत. ते जेजी बाटली फुल तो जिंकला. अरे बदल्या पण याला टाय झालेली इथं. म्हणजे कोणच जिंकला नाही. याला काय अर्थ आहे का? आज तर कसं गेम खेळतात पोरांच्यात उत्स्फूर्त नाही. जिंकण्याची हेच नाही पोरांच्यात. आमच्या गलीमध्ये जिंकायची एक हे असायची का बाबा नाही मीच पहिला आलो, मला यायचं आहे पहिला. रात्रभर प्रॅक्टिस करायचं. मग आला आम्ही लिंबू चमच्याची प्रॅक्टिस कसली केली तुम्हाला काय सांगू. आता रात्रभर जागून आम्ही अरे हा उद्या जिंकायचं आपल्याला. जिंकायचं उद्या जिंकायचं. पोरांच्यात ते आज धमकच राहिली नाही. पाव आलं नाही तर इकडे वडापाव खायला सुरुवात केली. कसा काय धंदा झाला तर भाई आता हे चुकीचं आहे. म्हणून आपल्या देश पाठी बघू शकता कंटेनरच्या कंटेनर आणलेले पावाच्या नाले आणलेले आहेत आणि पोर जाऊ तिथं नुसतं पाव खायला घेतलेलं आहे. टेन्शनच नाही डायरेक्ट पोरांना. तर गाईस तुम्ही इथे पाहू शकता. आपण इथे सर्वांच्या नाश्त्यासाठी इथे वडापाव आणलेले आहेत. बघा याच्यात वडे आहेत आणि तिथे पाव आहेत. ते बघा नैवेद्य दाखवतो देवाला हे करतोय त्याला असं कुठे असतो का? जेवण दाखवायला पाहिजे. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जय म्हात्रे वाटल. आपलं माजी उपसरपंच, खासदार, आमदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सगळा एक तोच आहे. अरे समाजसेवक दादा यू आमचा भारी हाय दिलवाला. जय म्हात्रेला निवडून देऊ चला. जाऊया रायगड ठाण्याला. सेवा मानून घे देवा 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 गण 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 गणपती देवा
शिवदेवा गण 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 गणपती देवा देवा रे देवा देवा गण 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 गणपती देवा नंदन पार्वती शिवदेवा गण 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 गणपती देवा तर काहीच मगाशी जसा सुजल दादा बोलला की हा जो आपला चांभारलीचा राजा आहे म्हणजे साखर चौथीचा गणपती, तर याबद्दल आता आपला सुजल दादा थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर गाईज आज जशी काय संकष्ट चतुर्थी आणि आज गणपती बाप्पा विराजमान झालेले चांभारली गावात, चांभारलीचा राजा म्हणून. तर साखर चौथीचा गणपती असे म्हटले जाते. तर का साखर चौथीचा गणपती बसवतात यामध्ये कोणती पौराणिक कथा नाहीये. तर अनंत चतुर्दशी नंतर 4-5 दिवसानंतर संकष्टी चतुर्थी येते तेव्हा हा गणपती बसवला जातो. तर कायकांना जमत नाही आपल्या घरी 10 दिवस 21 दिवस 5 दिवस जेव्हा गणपती बाप्पाचे आगमन होते तेव्हा बसवायला जमत नाही, त्यामुळे हा साखर चौथीचा गणपती बसवला जातो. आणि या गणपतीला साखरेचा नैवेद्य दाखवतात. कारण त्यामागे एक कथा आहे, ती म्हणजे अशी की गणपती बाप्पा जेव्हा उंदरावर जात होता तेव्हा गणपती बाप्पा पडला आणि त्या पडल्या कारणामुळे चंद्र गणपती बाप्पाला हसला आणि त्या चंद्र हसल्यामुळे गणपती बाप्पाने चंद्राला श्राप दिला. त्यामुळे या दिवशी चंद्र बघत नाही आणि चंद्राची आरती केली जाते आणि या गणपतीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. तर गाईज हा आपला पहिल्या दिवशीचा ब्लॉग होता आपल्या गौऱ्या गणपतीचा आणि तुम्ही तिथे बघितलं असेल की तिथे किती मजा केली. आणि उद्या वाटतं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर जमलं तर मी तुम्हाला ते पण दाखवीन. आणि हा ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपलाचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.